नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये तुफान वाढ झालेली आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सावनेर, जिथे आवक 3000 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7700 रुपये, जास्तीत जास्त दर 7700 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 7700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे राळेगाव, जिथे आवक 3800 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7100 रुपये, जास्तीत जास्त दर 8450 रुपये आणि सर्वसाधारण दर 8000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिथे आवक 300 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 8100 रुपये, जास्तीत जास्त दर 8400 रुपये आणि सर्वसाधारण दर 8300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर, जिथे आवक 1711 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 8200 रुपये आणि सर्वसाधारण दर 7600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 10500 क्विंटलची झालेली आहे. जात परत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 8470 रुपये आणि सर्वसाधारण दर 8000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 2335 क्विंटलची झालेली आहे. जात परत मध्यम स्टेपलच असणार आहे आणि कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 8700 रुपये आणि सर्वसाधारण दर 8200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.